6 ऑगस्ट 1995 मध्ये राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या गावात जन्मलेल्या स्वप्नीलचं इयत्ता 4थी पर्यंतचं शिक्षण विद्यामंदिर कांबळवाडी या शाळेत तर 10वी पर्यंतचं शिक्षण भोगावती पब्लिक स्कूलमध्ये झालं। लहानपणीच त्याच्या आईवडिलांसह शिक्षकांनी त्याच्यामधील क्रीडा कौशल्य ओळखत प्रोत्साहन दिलं। वयाच्या 14व्या वर्षी स्वप्नील महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल झाला। तिथूनच त्याच्या क्रीडा प्रवासाला वेग आला। 2015 साली कुवेत इथं झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत त्यानं सुवर्ण पदक मिळवलं होतं। 17 मे 2024 रोजी भोपाळ इथं झालेल्या निवड चाचणीमधून पॅरिस ऑलिम्पिकसाठी त्याची निवड झाली। पॅरिसमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत 590-38x गुणासह त्यानं 7वं स्थान पटकावलं होतं। आज 1 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यात तो कांस्य पदकाचा मानकरी ठरला। रेल्वेमध्ये टीसी म्हणून काम करणारा स्वप्नील पुण्यातील बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात सराव करत होता। त्याला महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं गौरवण्यात आलंय। स्वप्नीलनं कांस्य पदक मिळवून कोल्हापूरसह देशाचं नाव उंचावलंय। त्याच्या या यशाबद्दल आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी त्याचं अभिनंदन केलंय। या अगोदर 2021 मध्ये स्वप्नीलला ब्रँड कोल्हापूर म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं। स्वप्नीलच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्याला आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं। स्वप्नील अंतिम फेरीत पोहोचल्यापासून स्वप्नीलच्या यशासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रार्थना करण्यात येत होत्या। तालुक्यात हजारो तरुणांच्या मोबाईलवर स्वप्नीलच्या शुभेच्छांचे स्टेटस लावण्यात आलेत। कांबळवाडी ग्रामस्थांनी आज सकाळीच ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाला अभिषेक घालून स्वप्नीलच्या यशासाठी साकडं घातलं होतं। परिसरातील अनेक गावात स्थानिक नागरिकांनी देवतांना अभिषेक घातले। धामोड इथल्या लोकनेते अण्णासाहेब नवने माध्यमिक विद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांनी आज सकाळी स्वप्नीलच्या यशासाठी सामूहिक विश्वप्रार्थना केली। स्वप्नील अंतिम लढतीसाठी सज्ज होण्यापूर्वीच कांबळवाडी गावात LED स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी गर्दी केली होती। स्वप्नीलनं कांस्य पदक पटकावल्याचं दूरचित्रवाणीवर पाहिल्यानंतर कांबळवाडी आणि परिसरातील तरुणांनी गावागावांमधून फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष करण्यात आला। शाळकरी मुलांनी गावातून रॅली काढत स्वप्नीलच्या विजयाच्या घोषणा दिल्या। स्वप्नीलच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। कांबळवाडी गावामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सहकार क्षेत्रातील मान्यवर त्याच्या आईवडिलांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। त्यामुळे कांबळवाडी गाव गर्दीनं फुलून गेलंय। ज्यांच्याकडे स्वप्नीलनं 4थी पर्यंतचे धडे गिरवले ते शिक्षक सुरेश पाटील यांनी स्वप्नीलच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला। माझा 1ली ते 4थी पर्यंतचा विद्यार्थी लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि खेळाची आवड त्याला जास्त होती। 5वी पासूनच त्याला क्रीडा प्रबोधनासाठी वगैरे त्याची 4थी मध्येच तयारी आम्ही करून घेतली होती। वारणा या ठिकाणी सुद्धा त्याला त्याच्या पुढच्या ह्याच्यासाठी स्पर्धेसाठी नेलं होतं त्याला, त्या ठिकाणी सुद्धा त्याची निवड झाली होती। असा हा विद्यार्थी माझा या ठिकाणी त्याची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक त्याने मिळवल्याबद्दल मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे। संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात अव्वल ठरलेल्या या गावानं आता पुन्हा एकदा स्वप्नीलच्या यशाच्या निमित्तानं आनंदोत्सव साजरा केला। संपूर्ण गावाला स्वप्नीलच्या कामगिरीचा अभिमान असल्याचं ग्रामस्थ निवास कोगेकर यांनी सांगितलं। आम्हाला स्वप्नीलचा सार्थ अभिमान आहे, कारण त्यानं आमच्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं आणि महाराष्ट्र देशाचं नाव पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उज्ज्वल केलं। त्याबद्दल आम्हाला गावकऱ्यांना त्याचा खूप अभिमान आहे। त्याने जे यश मिळवलं आहे ते खूप कष्टातून मिळवलेलं आहे। त्याच्या यशाच्या पाठीमागे त्याच्या आईवडिलांची, भावाची किंवा आजोबाची त्याची हे आहे, कष्ट आहे। त्यानं पूर्ण कष्टातनं हे सगळं मिळवलेलं आहे। तो कधी गावी येत नव्हता। ह्या ऑलिम्पिकच्या ज्यावेळेस त्याची निवड झाली त्यापासून तो गावीसुद्धा येत नव्हता। त्यामुळे ते जे आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा सार्थ त्या आमच्या देशासाठी त्याने एक पदक मिळवलं, आमच्या गावासाठी सुद्धा गावाचं जगाच्या नकाशात नाव त्यानं कोरलं, त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे। खरं तर व्यक्तिगत क्रीडा प्रकारात कोल्हापूरच्याच मातीत घडलेल्या खाशाबा जाधव यांनी देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं। खाशाबांच्या नंतर महाराष्ट्रातील एकाही खेळाडूला व्यक्तिगत क्रीडा प्रकारात ऑलिम्पिकमध्ये यश मिळवता आलेलं नाही।
आज तब्बल 72 वर्षांनी कोल्हापूरच्याच मातीतल्या स्वप्नीलनं शूटिंगमध्ये कांस्य पदक पटकावत कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उज्ज्वल केलंय. ऑलिम्पिकमधील या अभिमानास्पद कामगिरीनंतर मायभूमीत परतल्यानंतर स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे.